हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। तर आज चाललेलो आहे आम्ही प्लांट घ्यायला, कारण जेव्हा जेव्हा माझ्यासोबत एखादी गुडलकवाली घटना घडते तेव्हा मी हमेशा काहीतरी शुभ घडलं की एक तरी प्लांट नक्कीच खरेदी करून आणते। तर नेहमीप्रमाणे आजही काहीतरी आनंदाची गुड न्यूज घडली, तर त्यामुळे आम्ही प्लांट घ्यायला गेलो। पण डोक्यात काही आयडिया नव्हती की कुठलं प्लांट नेमकं घ्यायचं आहे। तर बरेचसे प्लांट माझ्या घरी आहेत, पण त्यातल्या त्यात मला हा वाला जो प्लांट आहे मला खूपच आवडले। याचं नाव मला माहीत नव्हतं, नंतर त्या मुलाने सांगितलं की याला पीस लिली बोलतात। तर अगदी सुंदर असा अट्रॅक्टिव्ह वाटत होता आणि त्यामुळे मी ठरवलं की मला हाच प्लांट घ्यायचा आहे। त्यासोबतच आम्ही अजून एक प्लांट घेतला, तो तर मी तुम्हाला दाखवतेच। आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की खूप साऱ्या कुंड्या, छोट्या मोठ्या, परत इनडोअरसाठी वगैरे नाही का, तर त्या सगळ्या कुंड्या आहेत। तर मी विचार केला की दोन दोन कुंड्या ह्या पण घ्यायच्या, त्या पण घ्यायच्या, पुन्हा प्लेट्स घ्यायचं, त्यापेक्षा आम्ही ब्राऊनवाल्याच कुंड्या घेतल्या आहे आणि याच्यासाठी प्लेट्स घेतल्या। तर मी प्लेट्स घ्यायला चालले होते, तितक्यात माझी एक नजर पडली गणपती बाप्पावर। गणपती बाप्पा लवकरच येणार आहेत। तर या ठिकाणी अशी सुंदर अशी मूर्ती होती बाप्पाची आणि अगदी सुरेख अशी बनवलेली होती। या ठिकाणी अभिषेक करत होता, रेट सगळ्याचे प्राईस वगैरे ठरवत होता। तर दुसरं जे प्लांट आहे ते म्हणजे याला मोरपंख बोलतात असं त्या मुलाने सांगितलं आम्हाला। याला नक्की काय म्हणतात हे मला काही आयडिया नाही आहे। तर मी अशी ही 2 झाडं घेतली आणि कुंड्या पण घेतल्या, त्याला खाली ठेवण्यासाठी प्लेट्स पण घेतल्या आणि गाडीवरच घेऊन आम्ही घराकडे निघालो। घराकडे येत असताना त्या झाडांकडे पाहून इतकं सुरेख आणि प्रसन्न वाटत होतं आणि ते फूल जर तुम्ही पाहाल तर जणू काही आशीर्वाद देते असाच एक अनुभव वाटत होता। त्यातल्या त्यात अगदी सुंदर असा रिमझिम रिमझिम पाऊस पण येत होता। आणि या ठिकाणी आम्ही जेव्हा ते झाड आणलं तर मी ठरवलं नाही, इथं तिथं ठेवण्यापेक्षा ना मी त्याला माझ्या बेडरूममध्येच ठेवणार, कारण अगदी सुरेख असं कोमल, अगदी म्हणजे मन प्रसन्न करणारं अगदी सुंदर वाटत होतं आणि त्याला खास करून सूर्यप्रकाशाची गरज असते, म्हणून मी इथेच ठेवलं।